काल रात्री आम्ही ठरवलं होतं की मम्मीकडे जाणार माझ्या 3-4 दिवसासाठी आणि क्वार्टरला पण पाणी नाहीये तर काय करणार आहे आणि क्रिशाला पण 3-4 दिवसाच्या सुट्ट्या होत्या. चला म्हटलं आपण माझ्या मम्मीकडे जाऊन येऊया. सकाळी बघते तर पाणी आलं होतं सगळीकडे बाथरूमला वगैरे, किचनला वगैरे. म्हटलं असू द्या आता आपण जाणं कॅन्सलच करून घ्या कारण की इतक्या दिवसाचे कपडे धुवायचे होते. सकाळी मी 7 वाजता उठले होते आणि बघते तर नळाला वगैरे पाणी होतं तर मी सर्वात आधी मशीनला कपडेच लावून दिले होते कारण की बेडशीट वगैरे सगळे काही धुवायचे होते त्यामुळे मी आधी मशीन लावली होती. कामं करताना क्रिशा पण उठून गेली होती. तिच्यासाठी ब्रेकफास्ट बनवण्याऐवजी मी पावला छान तूप लावून तिला दुधासोबत खायला दिला. त्यानंतर आंघोळ वगैरे केली, सगळी घरातली कामं आवरून हेअर वॉश केलं होतं. मी म्हटलं थोडंसं ब्लो ड्राय करून घ्यावं. मी केस ओले असताना थोडंफार कोंब करून घेते नाहीतर ते वाळल्यानंतर थोडं फ्रीझी होऊन जातात. दुपारच्या वेळी चिटचट खायची इच्छा झाली होती म्हणून अशी फ्रेंच फ्राय करून घेतली होती आणि खूप टेस्टी झालं होतं. पूर्ण कॅफे स्टाईल झालेले होते. कृषीश पप्पांनी सायंकाळच्या जेवणामध्ये स्वतःसाठी मटण आणलेलं होतं. त्यांनीच मटणाची भाजी केली होती. सोबतच मी भाकरी सुद्धा टाकू दिल्या आणि माझं साधं केलं होतं बरं का. जेवणानंतर यांना कोक प्यायचं होतं म्हणून बाहेर घेऊन आले होते. असा होता आजचा दिवस. बाय.